जबरदस्तीचे लग्न भाग 24. कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यनला धक्का बसला आणि त्याने कृतिकाला विचारले, कोणती मुलगी? आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका मनात विचार करू लागली. जर मी आर्यनला सांगितले की मी विकीबद्दल बोलत आहे तर तो रागवेल. मी एक काम करते, मी त्याला आता काहीही सांगणार नाही. मी त्याला नंतर सांगेन. तोपर्यंत मी स्वतः शिकाला शोधण्याचा प्रयत्न करेन. असं विचार करून तिने पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे नाटक केले आणि आर्यनला म्हणाले, कोणती मुलगी? तू कोणाबद्दल बोलत आहेस? कृतिकाला स्पष्टपणे खोटे बोलताना पाहून आर्यनने रागाने तिला जवळ ओढले आणि तिची कंबर धरली. तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तू मला पटकन सांग की तू कोणत्या मुलीबद्दल बोलत आहेस? खोटे बोलू नकोस. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका त्याच्यावर रागवली आणि म्हणाली, मी खोटे बोलत नाहीये. मी तुला खरं सांगत आहे. तुझ्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली असेल. तूच सांग ती कोण आहे? कृतिका मुद्दामून म्हणाली. आर्यनने काही वेळ तिचे बोलणे ऐकले. मग अचानक त्याच्या डोळ्यात एक प्रकारची शरारत आली आणि तो कृतिकाच्या कानात हळूच म्हणाला, बायको, मी तुला आत्ताच सांगतो की माझ्या आयुष्यातली ती मुलगी कोण आहे. कृतिकाला त्याच्या शब्दाचा अर्थ समजण्यापूर्वीच पुढच्याच क्षणी आर्यनने तिला बेडवर हळूच झोपवले आणि तिच्यावर आला. कृतिकाचे हृदय जोरात धडधडू लागले. तिने लगेच नकार दिला आणि म्हणाली, नाही आर्यन, तू काय करतोयस? तिच्या गुलाबी ओठांकडे पाहत आर्यन तिला म्हणाला, बायको, तुला माहिती आहे मी खोटे अजिबात सहन करत नाही आणि तू नेहमीच माझ्याशी खोटे बोलतेस. म्हणून मी ठरवले आहे की आता जेव्हा जेव्हा तू माझ्याशी खोटे बोलशील तेव्हा मी तुझ्या ओटांना शिक्षा करेन. तिच्या डोळ्यात पाहत पुन्हा म्हणाला, आणि आता तू माझ्याशी खोटे बोललीस म्हणून आता तुला शिक्षा देण्याची पाळी आहे. आर्यनची शिक्षा ऐकून कृतिका त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहू लागली. नाही, नको. बेबी, तू माझं स्वीट हार्ट आहेस ना? तू तुझ्या स्वीट बायकोला कशी शिक्षा देऊ शकतोस? जर तुला काही द्यायचेच असेल तर गिफ्ट दे, पण शिक्षा नको प्लीज. आणि माफ कर, मी तुझ्याशी खोटे बोलले. काहीतरी विचार करत असताना ती पुन्हा म्हणाली, मी तुझी टेस्ट घेत होते की तू माझ्यावर प्रेम करतोयस की नाही. पण मला कळले की तू माझ्यावर खूप प्रेम करतोयस. आता प्लीज मला सोड. असं म्हणत ती आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहू लागली की तिचे शब्द त्याच्यावर परिणाम करत आहेत की नाही. कृतिकाचे शब्द ऐकून आर्यनने काही मिनिटे विचार केला आणि तिच्या गालाचे चुंबन घेत तो म्हणाला, मला वाटते की माझ्या प्रेमात काहीतरी कमतरता आहे. म्हणूनच तू शंका घेतलीस. पण काळजी करू नकोस. आज माझ्या प्रेमात अजिबात कमतरता राहणार नाही आणि तुझी शंकाही दूर होईल. असे म्हणत त्याने तिच्याकडे डोळे मिचकावले. कृतिकाने मनातल्या मनात स्वतःला शाप दिला आणि म्हणाली, कृतिका, काय गरज होती खोटे बोलायची? आता तू खरोखर अडकलीस. अरे देवा, मी काय करू? काहीतरी विचार कर कृती, जेणेकरून आर्यन तुला सोडून जाईल. ती फक्त हेच विचार करत होती तेव्हा आर्यनने तिच्या ओठांवर ओठ ठेवला आणि तिला किस करू लागला. कृतिकाचे डोळे आश्चर्याने विस्फारले. काही मिनिटांनी आर्यनने तिचे ओठ सोडले आणि तिच्या मानेला आणि कॉलर बोनला किस करू लागला. अचानक कृतिकाने ऊस असा टाकला, कारण आर्यनने तिच्या मानेला किस केले होते. ती आर्यनकडे पाहत होती. बदल्यात आर्यन खूप हसत होता. थोड्याच वेळात खोलीतील वातावरण खूप गरम आणि कृतिकाचे किंकाळण्याच्या आवाजाने आणि त्यांच्या प्रेमाने भरून गेले. कृतिकाचे उसाशे ऐकू येत होते आणि दोघांचे डॅश डॅश बेडखाली पडले होते. आर्यन पोटात, बेबी आहे ना? जरा हळू. बेबी, तूच माझी बेबी आहेस. हो, मला माहिती आहे. काळजी घेईन मी. आणि तू काळजी करू नको. फक्त एन्जॉय कर. त्रास होत असेल तर सांग मला. स्टॉप करतो मी. आर्यन, स्टॉप कर. अशी कुठे म्हणाली मी? फक्त एवढेच म्हणाले की पोटात बेबी आहे. आर्यन तिचे बोलणे ऐकून जरा खोडकरपणा करत म्हणाला, का? स्टॉप केलं तर आवडणार नाही तुला? अजून माझं प्रेमात कमतरता वाटते का तुला? सांग, आताच दाखवतो मी. आर्यन, काही काय बोलतोयस तू? तू पण ना? असं म्हणत कृतिका चेहरा जरा वाकडं करते. कृती, चेष्टा करतोय मी.
चेहऱ्यावर हास्य ठेव, नाहीतर बाळावर काहीतरी परिणाम होईल, असे म्हणतात. कृतिका हसत त्याला मिठी मारली आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यनची एका महत्वाची मीटिंग होती, म्हणून तो तयार झाला आणि नाश्ता न करता त्याच्या ऑफिसला निघून गेला. काही वेळाने कृतिकाने डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले तर आर्यन तिथे नव्हता. हे पाहून तिला समजले की आर्यन त्याच्या ऑफिसला गेला आहे. ती बेडवरून उठली आणि वॉशरूममध्ये गेली. काही मिनिटांनी ती तयार झाली आणि डायनिंग टेबलावर आली आणि तिला दिसले की मानसी आणि सुरेखा नाश्ता करत आहेत. कृतिकाही बसली आणि नाश्ता करू लागली. दुसरीकडे अक्षतच्या फार्म हाऊसमध्ये अक्षत सकाळी लवकर परतला होता, कारण तिला वाणीला एकटे सोडायचे नव्हते. अक्षत वाणीच्या खोलीत तिच्यासाठी ज्यूस घेऊन आला आणि त्याने पाहिले की वाणी एक मॅगझिन वाचत आहे. अक्षत आला आणि वाणीच्या शेजारी बसला आणि तिला ज्यूसचा ग्लास दिला आणि म्हणाला, ज्यूस. वाणी तसे, तू काय वाचत आहेस? अक्षतचे शब्द ऐकून वाणीने त्याच्या हातातून ज्यूसचा ग्लास घेतला आणि म्हणाली, काही नाही अक्षत, मला टाइमपास होत नव्हता, म्हणून मी काहीतरी वाचायला हवे असे वाटले, पण मला काहीही सापडले नाही. मला फक्त एक मॅगझिन सापडली, म्हणून मी वाचत बसले, असे म्हणत तिने अक्षतकडे पाहिले आणि तिला विचारले, अक्षत, तू अजून ऑफिसला गेला नाहीस? वाणीचे शब्द ऐकून अक्षत थोडे हसला आणि वाणीला म्हणाला, काही नाही, मला आज ऑफिसला जायची इच्छा नव्हती आणि बाबांनी मला आराम करायला सांगितले आहे, म्हणूनच. दोघंही बोलत असताना समोरून एक रागवलेला आवाज आला, अक्षत, ही ती मुलगी आहे जिच्यासाठी तू घरच्यांना खोटे बोलत आहेस? आवाज ऐकून दोघंही घाबरले आणि त्यांनी दाराकडे पाहिले. आर्यन रागाने उभा होता. त्याला पाहून दोघंही आश्चर्यचकित झाले. आर्यनला पाहून वाणी घाबरली. अक्षत काही बोलण्यापूर्वीच आर्यन रागाने वाणीकडे आला आणि म्हणाला, तुला अजिबात लाज वाटत नाही का? आत्ता ह्या घरातून निघून जा. आर्यनला वाणीवर अशा प्रकारे आरोप करताना पाहून अक्षतला खूप वाईट वाटले आणि त्याने वाणीचा हात धरून आर्यनला म्हणाला, भाऊ, तू वाणीशी असे कसे बोलत आहेस? आर्यन रागाने वाणीकडे पाहत होता. त्याने अक्षतचे बोलणे ऐकून त्याच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, तर आता तू या मुलीसाठी तुझ्या भावाशी भांडणार? वाणीचा चेहरा पाहून अक्षतचे मन दुखावले आणि तो आर्यनला म्हणाला, नाही भाऊ, तू गैरसमज करून घेत आहेस. तुला काहीतरी गैरसमज झालं असेल. वाणी तशी नाही. वाणीने पाहिले की दोन्ही भाऊ तिच्यामुळे भांडत आहेत. हे पाहून तिला खूप वाईट वाटले आणि तिने दोघांनाही विनंती केली, प्लीज तुम्ही माझ्यामुळे भांडू नका. हे बोलल्यानंतर तिने आर्यनकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाली, मला माफ करा. जर माझ्या इथे राहिल्याने तुम्हा दोन्ही भावांमध्ये भांडण होत असेल तर प्लीज मला माफ करा. मी इथे राहणार नाही. असं म्हणत वाणीने एक पाऊल पुढे टाकताच अक्षतने तिचा हात धरला. आर्यनने अक्षतकडे रागाने पाहिले. ही मुलगी अक्षतच्या आयुष्यात येऊन 1 वर्षही झाले नव्हते आणि अक्षत त्याच्याशी भांडत होता. वाणीच्या खोट्या बोलण्यामुळे कृतिकाला तिच्या कॉलेजमधून काढून टाकले जात होते. हे आठवताच आर्यन खूप रागवला होता. मग अक्षत वाणीला म्हणाला, वाणी, तू कुठे जात आहेस? वाणीच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने तिचे अश्रू पुसले आणि अक्षतकडे वळून म्हणाले, अक्षत, तू माझ्यासाठी जे काही केलेस त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण मला नको आहे की माझ्यामुळे तुम्हा दोन्ही भावांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद व्हावा. असे म्हणत वाणीने तोंड फिरवले. मग अक्षत आर्यनला म्हणाला, भाऊ, प्लीज मला सांग, तू वाणीला असे का बोलत आहेस आणि ती काय केले? त्याचा राग त्याच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. आर्यनने वाणीकडे पाहिले आणि रागाने दात ओठ काढत अक्षतला म्हणाला, तिची बाजू तू इतकी घेत आहेस ना? मग तिलाच विचार की तिचं खोट्या बोलण्यामुळे कृतिकाला तिच्या कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. आणि इतकेच नाही, वाणीकडे रागाने पाहत म्हणाला, आणि तिच्यामुळे माझ्या बायकोला मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आले.
आर्यनच्या तोंडातून येणारे प्रत्येक आरोप ऐकून अक्षतला धक्का बसला. तर वाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला तिच्या कृतीची इतकी लाज वाटली की ती कुणाचेही डोळ्यात पाहू शकली नाही. तिने मान खाली घातली. अक्षतने वाणीकडे पाहिले, जी मान खाली घालून उभी होती. त्याला आर्यनच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. तो पूर्ण आत्मविश्वासाने आर्यनला म्हणाला, भाऊ, तुला आणि कृतिका वहिनींना काहीतरी गैरसमज झाला असेल. वाणी कधीच हे करण्याचा विचारही करू शकत नाही. हे करणे तर सोडाच. अक्षत अजूनही तिची बाजू घेत आहे हे पाहून वाणीला मनापासून खूप बरं वाटलं. सगळं कळल्यानंतरही अक्षत त्या मुलीची बाजू घेत आहे ह्या गोष्टीमुळे आर्यनचा राग भडकला. ठीक आहे, जर तुला ह्या मुलीबद्दल माझ्यावर विश्वास नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून तुझं माझ्याशी किंवा माझ्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही. असे म्हणत आर्यन रागाने खोलीतून निघून गेला. अक्षतने वाणीचा हात सोडला आणि आर्यनच्या मागे जाऊ लागला. भाऊ, तू गैरसमज करून घेत आहेस, प्लीज माझे ऐक. पण आर्यनने त्याचे काहीही ऐकले नाही. अक्षत पटकन आर्यनचा समोर धावला आणि त्याला मिठी मारली. माफ कर भाऊ, मी तुम्हाला दुखवले असेल तर, पण माझ्यावर विश्वास ठेवा. वाणी अशी मुलगी नाहीये. आताही अक्षतचं तोंडून वाणीचे नाव ऐकून आर्यनने रागाने अक्षतला स्वतःपासून वेगळे केले आणि रागाने पुढे सरकला. तो पायऱ्या उतरू लागला. मग अक्षत पुढे आला आणि पटकन त्याचा हात धरला. आर्यनने पटकन त्याचा हात त्याच्या हातातून सोडवला, ज्यामुळे अक्षतचं तोल गेला आणि तो पायऱ्यांवरून खाली पडू लागला. त्याला पडताना पाहून आर्यन मोठ्याने ओरडला, अक्षत! घरात आत येणाऱ्या कृतिकाने अक्षतला खाली पडताना पाहिले, तेव्हा ती त्याचे नाव घेत लगेच पळून आली. पण त्या आधीच अक्षत पायऱ्यांवरून खाली पडला होता आणि त्याचे कपाळ फुटले होते, ज्यामुळे रक्त खूप वेगाने वाहत होते. खोलीत बसलेल्या वाणीने आवाज ऐकला तेव्हा तीही पटकन पायऱ्यांकडे धावली आणि अक्षत जमिनीवर बेशुद्ध पडलेला दिसला. त्याच्या कपाळावरून रक्त वाहत होते. कपूर हॉस्पिटल. ऑपरेशन थिएटरमध्ये अक्षतवर शस्त्रक्रिया सुरू होती. त्याचे खूप रक्त वाहून गेले होते. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर सर्वजण काळजीत बसले होते. अक्षयच्या अपघाताची माहिती मिळाल्यापासून सुरेखा खूप टेन्शनमध्ये होती. ती अजूनही रडत होती. कृतिका आणि मानसी तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होत्या. पण आईच्या मनाला तिच्या मुलाला सुरक्षित आणि निरोगी पाहिल्याशिवाय शांती मिळत नव्हती. मनीषी सुरेखाला धीर देत होते की अक्षत लवकरच बरा होईल. आर्यन एका कोपऱ्यात शांतपणे उभा होता. कृतिका त्याच्याकडे आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून हळुवारपणे म्हणाली, अक्षत लवकरच बरा होईल, काळजी करू नकोस. आर्यन कृतिकाकडे वळला आणि हळुवारपणे मान हलवली. एका बाजूला वाणी शांतपणे रडत उभी होती. ती अक्षतच्या परिस्थितीसाठी स्वतःला दोष देत होती. तिच्यामुळे दोन्ही भावांमध्ये भांडण झाले आणि अक्षतचा अपघात झाला. ती असं विचार करत रडत होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. वाणी घाबरली आणि मागे वळली तर मानसी तिच्या समोर उभी होती. वाणी, तू इथे हॉस्पिटलमध्ये काय करत आहेस? आणि तू बऱ्याच दिवसापासून कॉलेजला येत नाहीस. सगळं ठीक आहे ना? मानसीला याबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणूनच जेव्हा तिने इतक्या दिवसांनी वाणीला हॉस्पिटलमध्ये पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. कारण वाणी आणि मानसी दोघंही एकाच वर्गात होते, पण त्या जास्त बोलत नव्हत्या. कारण वाणी नेहमीच वर्गात शांत राहायची. ती कुणाशीही बोलत नव्हती, ज्यामुळे लोकांना वाटायचे की वाणी खूप गर्विष्ठ आहे. मानसीला पाहून वाणीने पटकन तिचे अश्रू पुसले, पण तिचे सुजलेले डोळे पाहून मानसीला समजले की कदाचित तो हॉस्पिटलमध्ये तिचे कोणीतरी ऍडमिट असेल, ज्यामुळे वाणी रडत आहे. मानसी काही बोलू शकण्यापूर्वीच मागून आवाज आला, तू हॉस्पिटलमध्ये येण्याची हिंमत कशी केली? आवाज ऐकून मानसी आणि वाणी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी आर्यन कृतिका त्यांच्या समोर उभी असलेली पाहिली.
आर्यन रागाने वाणीकडे आला आणि ओरडला, तुझ्यामुळे आज माझा भाऊ ह्या अवस्थेत आहे. आत्ताच आत्ता हॉस्पिटलमधून बाहेर पड. माझ्या भावाला तुझा चेहरा पुन्हा दाखवू नको. आर्यनचे असे कटू शब्द ऐकून वाणीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मानसीला समजत नव्हते की आर्यन वाणीला कसे ओळखतो आणि तिच्यामुळे अक्षतला कसे दुखापत झाले. ती याचं विचार करत असतानाच कृतिका आर्यनकडे आली आणि त्याचा हात धरून म्हणाली, आर्यन प्लीज इथून निघून चल. तू आता खूप रागवला आहेस. पण आर्यन रागाने कृतिकाच्या हातातून आपला हात सोडवला आणि वाणीकडे रागाने पाहत म्हणाला, जर तुझ्यात थोडीशीही लाज शिल्लक असेल तर आत्ताच आत्ता इथून निघून जा. आर्यन, तू काय म्हणतोयस? आणि तिने का जावे? अक्षत बरा झाल्यावर आपण ठरवू. कृतिकाचे बोलणे ऐकून सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात. आर्यन कृतिकाला ओरडतो, तू वेडी झाली आहेस का? तू त्या मुलीशी बाजू घेत आहेस जिने तुला कॉलेजमधून काढून टाकण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. तिने तुझ्यावर इतके आरोप केले आणि तू त्याच मुलीशी बाजू घेत आहेस. आर्यन अजूनही बोलत होता तेव्हा कृतिका त्याला थांबवून म्हणाली, मी काहीही विसरले नाही. मला ते चांगले आठवते. पण मला जे माहीत आहे तुला ते जे कदाचित माहीत नसेल. माझ्यासोबत जे काही झाले ते तिनेच केले होते. पण त्यामागे दुसरे कोणीतरी होते. आर्यन, तो दुसरा तिसरा कोणी नसून अमन होता. त्याला माझ्याकडून बदला घ्यायचे होते. कारण मी त्याला कॉलेजमध्ये सर्वांसमोर कानाखाली वाजवले होते आणि गेममध्ये देखील हरवले होते. म्हणूनच तो माझ्याकडून बदला घेऊ इच्छित होता. असे म्हणत कृतिकाला त्या दिवशी कॉलेजमधून घडलेल्या गोष्ट आठवू लागली. फ्लॅशबॅक. कृतिका आली. प्रिन्सिपल यांच्या ऑफिस बाहेर गेली आणि दार ठोठवले. प्रिन्सिपल चष्मा काढून म्हणाले, आत्या मिस कृतिका. जेव्हा कृतिका प्रिन्सिपल यांच्या ऑफिसमध्ये आली तेव्हा तिच्या समोर एक मुलगी होती. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावरही मारहाणीचे निशाण होते. कृतिकाला समजत नव्हते की तिला कोणी काय केले. मग प्रिन्सिपॉल तिच्याकडे रागाने पाहत म्हणाले, मिस कृतिका, मी तुम्हाला खूप वेळा वॉर्निंग दिलं आहे. पण तुम्ही तुमचे कृत्य थांबवत नाही. म्हणूनच तुम्हाला यावेळी कॉलेजमधून निलंबित करण्यात आले आहे. प्रिन्सिपॉलचे शब्द ऐकून कृतिकाला धक्का बसला. पण सर, मी काय केले? कृतिका खोटे बोलताना पाहून प्रिन्सिपाल यांचा राग आणखी वाढला. ते सोफ्यावरून उठले आणि समोर उभी असलेली मुलीला पाहून ते कृतिकाला ओरडले, मिस कृतिका, आधी तुम्ही लोकांशी गैरवर्तन केले आणि त्यांना मारहाण केली. आता तुम्ही खोटे बोलू लागला आहात. या मुलीने तुमचं ऐकायला नकार दिला म्हणूनच तुम्ही तिला मारहाण केली. प्रिन्सिपालचे बोलणे ऐकून कृतिकाला धक्का बसला आणि ती मुलीकडे पाहत ओरडली, नाही सर, हे पूर्णपणे खोटे आहे. मी ह्या मुलीला ओळखतही नाही. कृतिकाला ओरडताना पाहून प्रिन्सिपाल आणखीनच संतापले आणि मग ती मुलगी, जी दुसरी तिसरी कोणी नसून वाणी होती, प्रिन्सिपॉलने कृतिकाचे ऐकून न घेता तिला ऑफिसमधून हाकलून लावले. कृतिकाने आर्यनला हे सांगितले तेव्हा आर्यन कृतिकाला न सांगता कृतिकाच्या कॉलेजमध्ये आला आणि तिला वाणीच्या कॉलेजमध्ये घेऊन गेला. वाणीला प्रिन्सिपाल यांच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आले. वाणी घाबरून ऑफिसमध्ये पोहोचली आणि मान खाली घालून उभी राहिली. प्रिन्सिपल वाणीला पाहिले आणि समोर बसलेल्या आर्यनला म्हणाले, सर, ही तीच मुलगी आहे जिने मिस कृतिकावर आरोप केले होते. हे ऐकून वाणी घाबरली. आर्यन रागाने खुर्चीवरून उठला आणि त्याचा चष्मा काढत रागाने म्हणाला, तर तूच वाणी पुराणा आहेस? आर्यनचे बोलणे ऐकून वाणीने हळूच हो मध्ये मान हलवली. वाणीला शांत पाहून आर्यनने पुन्हा तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, तर मला सांग, कृतिका तुला का मारली आणि तुम्ही दोघंही का भांडलात? तू मिस कृतिकाला ओळखतेस का? आणि तुम्ही दोघंही एकाच वर्गात आहात का? आर्यनचे इतके प्रश्न ऐकून वाणी खूप घाबरली. तिच्या कपाळावर घाम येऊ लागला. मग आर्यनने रागाने तिला धमकी दिली आणि म्हणाला,
मला तुमच्यासारख्या मुलींबद्दल चांगले माहीत आहे. असे म्हणत आर्यनने रागाने प्रिन्सिपालकडे पाहिले. मग प्रिन्सिपल साहेब भीतीने तुंकी गिळू लागले आणि घाबरून लगेच उभे राहिले. आर्यन खूप रागाने म्हणाला, मी ह्या मुलीला निलंबित केले आहे आणि आजपासून जो कोणी कृतिकावर काहीही आरोप करेल मी त्याला जिवंत सोडणार नाही. तू एक मुलगी होतीस म्हणूनच तू वाचलीस. अन्यथा आर्यन शिंगानिया कोठे बोलणाऱ्याला इतक्या सहजपणे माफ करत नाही. हे बोलल्यानंतर आर्यनने ॲटिट्यूडने त्याचा चष्मा लावला. मग वाणी त्याच्यासमोर हात जोडून रडत म्हणाली, प्लीज सर असे करू नका. माझे संपूर्ण भविष्य उद्ध्वस्त होईल. मला माफ करा. पण आर्यनने तिचे ऐकले नाही. वाणी त्याच्या समोर आली आणि जवळजवळ विनवणी करत म्हणाली, प्लीज सर, मी खोटे बोलले हे मान्य करते, पण भविष्यात मी असे करणार नाही. प्लीज सर. वाणीने वारंवार विनंती केल्यानंतर आर्यनने तिला माफ केले. परंतु कृतिकाजवळ ती दिसू नये अशी धमकी दिली. वाणीनेही त्याचे म्हणणे मान्य केले. फ्लॅशबॅक एंड. कृतिकाचे बोलणे ऐकल्यानंतर मानसीला थोडीशी समजली. आर्यनने कृतिकाकडे रागाने पाहिले. तिच्या मागे कोण आहे हे महत्वाचे नाही, पण तिच्यामुळे तुझ्या डोळ्यात अश्रू आले म्हणून आर्यन शिंगानिया सर्व काही सहन करू शकतो, पण त्याच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू नाही. ह्या मुलीमुळे तू तासनतास बसून रडलीस आणि ह्या मागे कोण आहे हे महत्वाचे नाही. कोणीही असो, ते माझ्यासाठी सर्वात मोठे गुन्हेगार आहेत आणि मी मान्य करतो की ती ह्यात जे काही केले ते अमनच्या सांगण्यावरून केले. पण त्याने तिला हे सर्व करण्यासाठी पैसे दिले असतील आणि तिने काही पैशांसाठी तिची प्रामाणिकता विकली असेल, असे म्हणत आर्यन रागाने तिथून निघून जाऊ लागला. कृतिका आर्यनला थांबवत राहिली, पण आर्यन रागाने तिथून निघून गेला. तो गेल्यानंतर कृतिका वाणीला म्हणाली, तू माझ्यावर खोटे आरोप का केलेस हे मला माहीत नाही, पण मला माहीत आहे की तू चुकीचे नाहीस. मला फक्त तुझ्याकडून ऐकायचे आहे प्रकरण काय आहे आणि तू अक्षतला कसे भेटलीस किंवा तो तुला कसा भेटला. मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे आणि तू अमनला का मदत केलीस हे देखील जाणून घ्यायचे आहे. मानसी देखील कृतिकाशी सहमत होते आणि म्हणते, हो वाणी, प्लीज आम्हाला सत्य सांग. ते काहीही असो, तू आम्हाला बिनधास्त सांगू शकते. जर तुला काही मदत हवी असेल तर आम्ही दोघीही तुला पूर्णपणे मदत करू. मानसी आणि कृतिका यांच्या बोलण्यावर वाणीच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने कृतिका आणि मानसी यांच्या समोर हात जोडून म्हणाली, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला ह्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते, पण मी तुम्हाला आत्ताच काहीही सांगू शकत नाही. असे म्हणत वाणीने असहायतेने डोळे मिटले. कृतिका वाणीच्या खांद्यावर हात ठेवून हळुवारपणे म्हणाली, वाणी, प्लीज आम्हाला सांग, जेणेकरून मी आर्यनचा गैरसमज दूर करू शकेन. मी तुझ्याबद्दलच्या सर्व चुकीच्या गोष्टी त्याच्या मनातून काढून टाकू शकते. जर तू चुकीची असती तर तू अक्षय सोबत नसतीस. म्हणून आता मला खरं सांग. कृतिकाच्या वारंवार आग्रहास्तव आणि अस्वस्थ होऊन डसाडसा रडू लागली आणि म्हणाली, सर्व काही माझ्यामुळे घडले. मी त्या दिवशी अक्षतला भेटले नसते आणि आज त्याच्यासोबत हे सर्व घडले नसते. ही माझी चूक आहे. आज माझ्यामुळे अक्षत या अवस्थेत आहे. असे म्हणत वाणी आणखी जोरात रडू लागली. कृतिकाने मानसीला पाणी आणायचा इशारा केला आणि वाणीला आरामात बाकावर बसवले आणि स्वतः पण बसली. मानसीने वाणीसाठी पाणी आणले. कृतिकाने मानसीच्या हातातून पाणी घेतले. आधी तू पाणी पी आणि नंतर मला सगळं खरं सांग. मी वचन देते, जर तू बरोबर असशील तर मी तुला पूर्णपणे मदत करेन. आता काय झाले ते मला सांग. वाणीने कृतिकाकडे पाहिले आणि हळूच बोलले, अमन माझा नवरा आहे. काय? कृतिका अचानक आश्चर्यचकित झाली. मग वाणी म्हणाली, अमन आणि माझे लग्न होऊन 1.5 वर्ष झाले आहे. मला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते. मला त्यावेळी कुणाशीही लग्न करायचे नव्हते, कारण मला पुढे शिक्षण घ्यायचे होते, पण माझ्या आई वडिलांनी माझे ऐकले नाही आणि जबरदस्तीने माझे लग्न
अमनशी करून दिले. काय? तुझे आई बाबा तुझ्याशी असे कसे करू शकतात? यावेळी मानशी रागाने म्हणाली. वाणीचे ऐकून कृतिकालाही राग येत होता, पण ती स्वतःला शांत ठेवत वाणीची हळूहळू ऐकू लागली. वाणीने कृतिकाला सगळं सांगितलं, कारण तिच्याकडे लपवण्यासारखं काहीच नव्हतं. तिची संपूर्ण कहाणी ऐकून कृतिकाला धक्का बसला. एका नवऱ्याला त्याच्या बायकोशी इतकं क्रूर वागण्याचा अधिकार कोणी दिला? रागाने ती बाकावर उठली आणि दात ओठ खात म्हणाली, मला माहित नव्हतं की अमन इतका वाईट आणि घाणेरडा माणूस आहे. कोणी त्याच्या बायकोशी असं कसं करू शकते? मला अमनला मारून टाकावंसं वाटते. वाणीकडे पाहून कृतिका मानशीला म्हणाली, मानशी, जर वाणीला काही गरज असेल तर तू तिच्यासोबत राहा आणि तिची काळजी घे. मी आर्यनकडे जात आहे. तू आता खूप रागवला आहे. असं म्हणत कृतिका वाणीला हलकसं स्मित हास्य करत आर्यनकडे गेली. मानशी वाणीच्या खांद्यावर हात ठेवून विचारली, तू का रडत आहेस? ज्याने इतके वाईट केले आहे त्याने रडावे. माझ्या भावाला कळाले तर तो त्याला सोडणार नाही. आणि तू काळजी करू नकोस. अक्षत भाऊ पूर्णपणे बरा होईल. वाणीने हळूहळू मान हलवली. काही तासानंतर अक्षतचे ऑपरेशन झाले आणि त्याला त्याच्या वॉर्डमध्ये हलवण्यात आले. तो अजूनही बेशुद्ध होता. काही मिनिटांनी तो शुद्धीवर येताच त्याच्या तोंडून पहिले नाव वाणी आले. तिथे उभा असलेल्या नर्सने अक्षतला शुद्धीवर येताना पाहिले तेव्हा ती वॉर्डमधून बाहेर आली आणि अक्षतच्या कुटुंबाला म्हणाली, पेशंट हळूहळू शुद्धीवर येत आहे आणि वाणी नावाच्या कुणाला तरी हाक मारत आहे. तुम्ही सर्वजण कृपया वाणीला हाक मारा. अक्षय शुद्धीवर आल्याचे ऐकून संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. सुरेखा देवाचे आभार मानले आणि म्हणाली, देवा खूप खूप धन्यवाद. पण जेव्हा तिने वाणीचे नाव ऐकले तेव्हा तिलाही समजले नाही की वाणी कोण आहे. आणि मनीषनाही काही समजले नाही. मनीष आर्यनला म्हणाले, बाळा, ही वाणी कोण आहे आणि नर्स तिला का बोलवत आहेत? आर्यन काही बोलण्यापूर्वीच कृतिका म्हणाली, अहो बाबा आणि आई, मी तुम्हाला वाणीबद्दल सांगेन. वाणी अक्षतचा मैत्रीण आहे आणि ती त्याच्यासोबत खूप दिवसांपासून राहते, म्हणूनच तो तिला बोलवत आहे. मी जाऊन तिला बोलवते, तोपर्यंत तुम्ही अक्षतला भेटा. कृतिकाचे बोलणे ऐकून आर्यनने रागाने मुठी आवळल्या. सुरेखा, मनीष त्याला भेटण्यासाठी अक्षतच्या वॉर्डमध्ये गेली. दोघेही गेल्यानंतर कृतिका वाणीला भेटण्यासाठी गेली तेव्हा आर्यन रागाने तिचा हात धरून दात ओठ खात म्हणाला, कृतिका, तुला एकदा सांगून समजत नाही? मला त्या मुलीचा चेहराही पाहायचं नाही. आर्यनचे बोलणे ऐकून कृतिका रागाने वरडली, आर्यन गप्प बस. वाणीबद्दल बोलण्यापूर्वी तुला तिच्याबद्दल जाणून घ्यायला हवं. काय झाले, तू तिच्याबद्दल इतके वाईट बोलत आहेस? तर ऐक, मी तुला तिच्याबद्दलचे संपूर्ण सत्य सांगते. कृतिका बोलणारच होती तेवढ्यात तिला अक्षतच्या वॉर्डमधून सुरेखाचे ओरडण्याचा आवाज ऐकू आले. अक्षत बाळा, तू हे काय करतोयस? आवाज ऐकून कृतिका आर्यन धावत अक्षतच्या वॉर्डमध्ये गेले आणि त्यांना दिसले की अक्षतच्या हातातली ड्रिप काढत आहे आणि सुरेखा मनीष त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. अक्षतचा अशा कृती पाहून आर्यन रागाने ओरडला आणि म्हणाला, अक्षत, तू वेडा झाला आहेस का? तू काय करतोयस? असे म्हणत आर्यन अक्षतकडे आला. आर्यनचे बोलणे ऐकून अक्षत म्हणाला, भाऊ, मी खूप वेळापासून वाणीला हाक मारत आहे, पण ती मला भेटायला येत नाहीये. काय झालं? तू तिला पुन्हा काही बोललास का? मी तुला आधीच सांगितले आहे की वाणी, तू जसं विचार करत आहेस तशी नाहीये. वाणीचे नाव ऐकून आर्यनला पुन्हा एकदा राग आला, पण तो काही बोलण्यापूर्वीच कृतिकाने त्याचा हात धरले आणि अक्षतकडे आली आणि त्याला पुन्हा बेडवर बसवले. वाणीने, मला सर्व काही सांगितले आहे अक्षत. तिची काळजी करू नकोस. ती पूर्णपणे ठीक आहे आणि आमच्या सोबत हॉस्पिटलमध्ये आहे. मी जाऊन तिला बोलवते. असे म्हणत कृतिका वाणीला बोलवण्यासाठी बाहेर गेली. कृतिका मानशीकडे आली तेव्हा तिने पाहिले की मानशी एकटी बसली होती आणि वाणी तिच्यासोबत नव्हती. कृतिका मानशीकडे आली आणि तिला विचारले,
वाणी कुठे गेली? मी तिला तुझ्यासोबत सोडले होते ना. आज पहिल्यांदाच कृतिकाचा आवाजात भीती दिसून येत होती. कृतिकाची घाबरलेली चेहरा पाहून मानशीने कृतिकाच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला सांत्वन दिले आणि म्हणाली, कृती, तू इतकी का घाबरली आहेस? वाणी कुठेही गेली नाही. ती आत्ताच वॉशरूम मध्ये गेली आहे. ती लवकरच परत येईल. कृतिका काहीच बोलली नाही आणि वाणी येण्याची वाट पाहू लागली. पण 5 मिनिटे झाली तरीही वाणी आली नाही. त्यामुळे मानसी घाबरू लागली. मानसी, 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ झाले. ती आतापर्यंत यायला हवी होती. चल, जाऊन पाहूया वाणी अजून का आली नाही. कृतिका आणि वाणी वॉशरूमकडे गेल्या. कृतिकाने वॉशरूममध्ये आणि बाहेर सर्वत्र तपासणी केली, पण तिला वाणी कुठेही सापडली नाही. आता दोघेही खूप काळजीत होते. कृतिका आणि मानसी अक्षतच्या वॉर्डमध्ये आल्या, जिथे अक्षत आधीच वाणीची वाट पाहत होता. कृतिका येताच अक्षतने कृतिकाला विचारले, वहिनी, वाणी कुठे आहे?